सोशल मीडियावरील ओल्ड कॉईनच्या जाहिरातीच्या माध्यमातून बिळाशे तालुका शिराळा येथील वृद्धाला तब्बल 8 लाख रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे। जुन्या नोटांच्या बदल्यात 57 लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी भगवान महादेव पाटील वय 62 यांनी कोकरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाटील यांच्या मोबाईलवर 800 321 67 62 या क्रमांकावरून ओल्ड कॉईन कंपनीच्या नावाने जाहिरात आली होती। जाहिरातीत शेवटी 786 क्रमांक असलेल्या नोटांच्या बदल्यात मोठा मोबदला देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते। त्यानंतर पाटील यांनी त्यांच्याकडील शेवटी 786 क्रमांक असलेल्या 200, 100 आणि 10 रुपयांच्या 3 नोटांचे फोटो संबंधित मोबाईल क्रमांकावर पाठवले। यानंतर 894 910 97 69 या क्रमांकावरून फोन करून ओल्ड कॉईन कंपनीतून बोलत असल्याचे सांगण्यात आले। या नोटांच्या बदल्यात 57 लाख रुपये मिळणार असल्याचे सांगून विविध कारणे पुढे करत पाटील यांच्याकडून पैसे भरण्यास सांगण्यात आले। 16 जुलै ते 12 ऑगस्ट 2026 या कालावधीत मोबाईल स्कॅनरद्वारे वेगवेगळ्या वेळी पाटील यांनी एकूण 8,01,500 रुपये पाठवले। मात्र त्यानंतरही मोबदल्याची रक्कम देण्यात आली नाही। उलट आणखी पैसे भरण्यासाठी धमकी देण्यात आली। पैसे न दिल्यास इजा करण्याची भीती दाखवून आपली फसवणूक करण्यात आल्याचे पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे। या प्रकरणी कोकरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मिटकरी अधिक तपास करीत आहेत।